पिंपरी चिंचवड शहरामध्ये वारंवार मोटरसायकलचे गुन्हे घडत असल्याने व तिथे डिटेक्ट होत नसल्याने माननीय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सर, तसेच जॉईंट सी पी सर सचिकांत माहुरकर सर, सी पी आवड सर, तसेच आमचे प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तिले सर यांनी आम्हाला वारंवार मिटिंग घेऊन वाहन चोरीच्या गुन्ह्यावरती आळा घालण्याबाबत वारंवार मिटिंगमध्ये आम्हाला आदेशित केले होते। त्या अनुषंगाने माननीय आमचे झोन 4चे डी.सी. मॅडम श्वेता खेडकर यांनी प्रत्येक झोनमधील प्रत्येक पोलिसांच्या मिटिंग घेऊन, डिटेक्शनच्या ऑफिसरच्या मिटिंग घेऊन सदर वाहन चोरीचे गुन्हे घडणार नाहीत व घडलेले गुन्हे त्वरित उघडकीस आणण्याबाबत आम्हाला आदेशित केले होते। त्या अनुषंगाने मी देऊळ पोलिसांमध्ये PSI डोंगरे व PSI हॉळच्या अशा 2 टीम आम्ही डिटेक्शन तयार केल्या त्या व त्यांना सक्त सूचना दिली की आपले गुन्हे जे घडलेले आहेत ते उघडकीस आणायचे आहेत कुठल्या परिस्थितीमध्ये। त्यामुळे आम्ही आमची टीम गस्त करत असताना 27/1/2026 रोजी आम्हाला ईश्वर संदीप गजे म्हणून हा देवगावमध्ये संशयितरित्या गाडी चालवत घेऊन जाताना दिसला। त्या ताब्यात घेतलं। त्या ताब्यातली गाडी ही आमच्या देहू रोड पोलिसांच्याच CR नंबर 22/26 मध्ये चोरी झालेली पल्सर बाईक असल्याचे आढळून आल्याने ते अधिक तपास करायला त्यांनी सांगितले की त्याचे मित्र जे आहेत अनिकेत उर्फ छोट्या संतोष विटकर, तसेच आर्यन उर्फ SP आनंदा राऊत हे राहणार देवगाव, तसेच म्हाळुंगीची मुलं आहेत, हे पण गाडी चोरी करतात। त्यांना आम्ही ताब्यात घेतलं। तर त्यांच्याकडे आम्हाला 5 गाड्या आणि 1 रिक्षा, जे की दिघी पोलिसांना 2 गुन्हे दाखल आहेत, देवरूडला 2 गुन्हे दाखल आहेत, पुणे शहरामध्ये 2 गुन्हे दाखल आहेत, असे 6 गुन्हे आम्ही उघडकीस आणून 5 मोटरसायकल आणि 1 रिक्षा आम्ही ताब्यात घेतला आहे। अधिक आरोपीकडे तपास करून आणखी त्यांनी कुणी चोऱ्या केल्यात का, अजून कुठे मोटरसायकल त्यांनी कोणाला विकलेत का, दिलेत का, हे आम्ही सखोल तपास करतो। आणि हे आरोपी रेकॉर्ड जे आहेत आमच्या त्यांच्याविरुद्ध देहरोड पोलिसांनी चोरीचे, हाफ मर्डरचे, तसेच आळंदीला बी त्यांच्याविरुद्ध आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।